नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका महाग्रंथाच्या मदतीने प्राचीन भारताच्या समाजाचा धांडोळा घेणार आहोत. आपल्या हाती आहे महाभारत. पण आपण यातल्या कथा, युद्ध किंवा देवदेवतांबद्दल नाही बोलणार. आपली मोहीम जरा वेगळी आहे. बरोबर. आपण या महाकाव्याचा वापर एक ऐतिहासिक साधन म्हणून करणार आहोत. म्हणजे सुमारे 600 BCE ते 600 CE या काळातला समाज कसा होता हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मला सगळ्यात जास्त उत्सुकता याची आहे की ग्रंथांमध्ये जे नियम सांगितले आहेत आणि प्रत्यक्षात लोक जसे जगत होते यात काही अंतर होतं का? हाच तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी इतिहासकारांना आधी एक मोठी कसरत करावी लागली. याची सुरुवात होते 1919 साली V.S. सुकानकर नावाच्या एका महान संस्कृत विद्वानाने एका भव्य प्रकल्पाला सुरुवात केली. अच्छा. त्यांचं ध्येय होतं संपूर्ण भारतात विखुरलेली महाभारताची वेगवेगळी हस्तलिखिते एकत्र करून त्यातून एक प्रमाणित चिकित्सक आवृत्ती म्हणजे क्रिटिकल एडिशन तयार करणे. म्हणजे एका अर्थी महाभारताची मूळ प्रत शोधण्याचा हा प्रयत्न होता. अगदी तसंच म्हणता येईल. त्यांनी काश्मीरपासून केरळपर्यंत आणि नेपाळपासून तमिळनाडूपर्यंत सगळी हस्तलिखिते तपासली. अरे बापरे. हो, या कामाला तब्बल 47 वर्ष लागली आणि त्यातून 13,000 पानांचा एक प्रचंड ग्रंथ तयार झाला. पण यातून दोन थक्क करणाऱ्या गोष्टी समोर आल्या. कोणत्या? पहिली म्हणजे प्रचंड प्रादेशिक फरक असूनही देशाच्या कानाकोपऱ्यात सापडलेल्या जवळजवळ सर्व प्रतींमध्ये अनेक गोष्टी समान होत्या. यावरून या कथेचा मूळ गाभा किती घट्ट होता हे दिसतं. पण दुसरी गोष्ट त्याहूनही रंजक होती. प्रत्येक प्रदेशात कथेमध्ये स्थानिक गरजेनुसार प्रचंड बदल केलेले आढळले. काही कथा जोडल्या होत्या, काही बदलल्या होत्या. अच्छा. हे बदलच आपल्याला सांगतात की समाज हा केवळ एका मोठ्या केंद्रीय परंपरेनुसार चालत नव्हता. त्यात स्थानिक विचार, प्रथा आणि परंपरा यांचा खूप मोठा वाटा होता. त्यामुळे इतिहास हा कधीच एकरेषीय नसतो, की नाही? वा. म्हणजे आपण ज्या समाजाबद्दल बोलणार आहोत तो नियम आणि वास्तव यांच्यातल्या एका सततच्या संवादातून तयार झाला होता. मग या संवादाची सुरुवात आपण कुटुंबापासून करूया का? म्हणजे नातेसंबंधांपासून? हो, उत्तम. महाभारताची मुख्य कथाच मुळात कौरव आणि पांडव या दोन चुलत भावांच्या घराण्यातील संघर्षाची आहे. बरोबर. आणि हा संघर्ष आहे जमिनीवर आणि सत्तेवर हक्क कोणाचा यावरून. यातूनच पितृसत्ताक वंशपरंपरा म्हणजेच पॅट्रिलिनी ही संकल्पना अधिक घट्ट झाली. पितृसत्ताक वंशपरंपरा. हो, हा एक औपचारिक शब्द आहे, पण याचा अर्थ सोपा आहे. सर्व काही वडिलांकडून मुलाकडे जाणार. नाव, संपत्ती, सिंहासन सगळा वारसा पुरुषांच्या मार्गाने पुढे जाणार ही व्यवस्था होती. अच्छा. धर्मसूत्रांसारख्या ग्रंथांमध्ये कुटुंबासाठी कुल आणि नातेवाईकांच्या मोठ्या गटासाठी ज्ञाती असे शब्द वापरले आहेत. मग या व्यवस्थेत स्त्रियांचं म्हणजे मुलींचं स्थान काय होतं? जर सगळं काही वडिलांकडून मुलाकडे जाणार असेल तर मुलींना संपत्तीच वाटा होता की नाही? नियमानुसार वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा हक्क नव्हता. उलट तिचं लग्न योग्य कुळात लावून देणं म्हणजेच कन्यादान हे पित्याचं कर्तव्य मानलं जायचं. अगदी हे पित्याचं एक महत्वाचं धार्मिक कर्तव्य मानलं जायचं. आणि हे विवाह शक्यतो आपल्या कुळाच्या बाहेर म्हणजे बहिर्विवाह पद्धतीने केले जात असत. इथेच गोता पद्धतीचा नियम येतो. बरोबर? अगदी बरोबर. ब्राह्मणी नियमानुसार प्रत्येक व्यक्तीचे एक गोत्र असायचं जे एका वैदिक ऋषीच्या नावाने ओळखलं जायचं. या नियमात दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. एक, लग्नानंतर स्त्रीला तिच्या वडिलांचं गोत्र सोडून पतीचं गोत्र लावावं लागायचं. आणि दुसरं? आणि दोन, एकाच गोत्रातील सदस्य आपापसात लग्न करू शकत नव्हते. हे नियम समाजात खूप खोलवर रुजलेले होते असं सांगितलं जातं. पण इथेच तो आपला मूळ प्रश्न येतो. हे नियम फक्त कागदावर होते की प्रत्यक्षातही इतक्या काटेकोरपणे पाळले जायचे? आणि इथेच आपल्याला इतिहासातला खरा ट्विस्ट बघायला मिळतो. जेव्हा आपण तत्कालीन शिलालेखांसारखे पुरावे तपासतो तेव्हा चित्र खूप वेगळं दिसतं. उदाहरणार्थ सातवाहन राजे जे पश्चिम भारतात आणि दख्खनमध्ये राज्य करत होते. त्यांच्या शिलालेखांवरून असं दिसतं की ते हे नियम सर्रासपणे मोडत होते. थांबा, म्हणजे त्या काळातले राजेच ब्राह्मणी नियम पाळत नव्हते? हे कसं शक्य आहे? हो, आणि याचे पुरावे त्यांनी स्वतःच कोरून ठेवले आहेत. अनेक सातवाहन राजांची नावं त्यांच्या आईच्या नावावरून आहेत, जसं की गौतमीपुत्र सातकर्णी किंवा वसिष्ठीपुत्र पुलुमावी. अच्छा, हे पितृसत्तेच्या आदर्शापेक्षा वेगळं आहे. नक्कीच. इतकंच नाही तर त्यांच्या राण्या लग्नानंतरही आपल्या वडिलांचंच गोत्र लावत असत.
जसं की गौतमी आणि वसिष्ठी. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे काय? काही विवाह एकाच गोत्रामध्ये झालेले दिसतात, जे आंतरविवाहाचं म्हणजे एंडोगॅमीचं उदाहरण आहे. हे ब्राह्मणी नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध होतं. याचा अर्थ असा होतो की राजकीय सत्ता आणि स्थानिक प्रथा या धर्मशास्त्रातील नियमांपेक्षा जास्त प्रभावी ठरत होत्या. हे खरंच खूपच रंजक आहे. हो ना? मग हा जो नियम आणि वास्तवामधला फरक आहे तो फक्त कौटुंबिक नात्यांपुरता मर्यादित होता की समाजातल्या इतर स्तरांवरही दिसत होता? म्हणजे वर्णव्यवस्थेबद्दल काय सांगता येईल? हाच फरक आपल्याला वर्णव्यवस्थेच्या बाबतीतही स्पष्टपणे दिसतो. धर्मशास्त्र आणि धर्मसूत्रांमध्ये समाजाची एक आदर्श रचना मांडली आहे, जिला आपण चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणतो. हो, ती ऋग्वेदातील पुरुष सूक्तावर आधारित आहे, बरोबर? अगदी. त्या कथेनुसार ही व्यवस्था दैवी आहे असं सांगितलं गेलं. हो, ती कथा मला आठवतीये. एका विराट पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण, बाहूंमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि पायांमधून शूद्र निर्माण झाले. आणि प्रत्येकाची कामही ठरलेली होती. अगदी बरोबर. ब्राह्मणांनी अध्ययन, अध्यापन आणि यज्ञ करावेत. क्षत्रियांनी युद्ध, संरक्षण आणि न्यायदान करावं. वैश्यांनी शेती, पशुपालन आणि व्यापार सांभाळावा. आणि शूद्रांनी वरच्या 3 वर्णांची सेवा करावी. ही एक अतिशय नीटनेटकी स्पष्ट विभागणी होती. पण हा होता आदर्श. मग वास्तव काय होतं? उदाहरणार्थ, राजे नेहमीच क्षत्रिय असायचे का? कारण क्षत्रियांचंच काम राज्य करणं होतं नियमानुसार. अजिबात नाही. हा त्या काळातला सर्वात मोठा गैरसमज आहे. इतिहासातील सर्वात मोठी साम्राज्य ज्यांनी स्थापन केली ते क्षत्रिय नव्हते. मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य. ते तर निम्न कुळातील होते असं म्हणतात. बरोबर. अनेक ग्रंथ तेच सांगतात. त्यांच्यानंतर आलेले शुंग आणि कण्व राजे तर ब्राह्मण होते. म्हणजे एक ब्राह्मण राजा होऊ शकत होता? हे तर वर्णव्यवस्थेच्या मूळ कल्पनेला छेद देणार आहे. नक्कीच. आणि फक्त एवढेच नाही, मध्य आशियातून आलेले शक शासक, ज्यांना ब्राह्मणी ग्रंथ म्लेच्छ म्हणजे बाहेरचे किंवा असंस्कृत म्हणायचे, तेही इथे राज्यकर्ते बनले. बापरे. खुद्द सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीने तर स्वतःला एकमेव ब्राह्मण आणि क्षत्रियांचा अभिमान नष्ट करणारा असं म्हटलं आहे. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की राजकीय सत्ता मिळवण्यासाठी तुमचा जन्म कोणत्या वर्णात झाला आहे यापेक्षा तुमच्याकडे किती सैन्य आणि संसाधने आहेत हे जास्त महत्वाचं होतं. अगदी बरोबर पकडलत. मग जातीची संकल्पना यापेक्षा कशी वेगळी होती? आपण नेहमी वर्ण आणि जात हे शब्द एकत्र वापरतो. खरं तर वर्ण फक्त 4च होते. ती एक सैद्धांतिक चौकट होती. पण जसजसं समाज वाढत गेला, वेगवेगळ्या समूहांची संपर्क आला, तेव्हा या चौकटीत बसवणं अवघड झालं. जसे की जंगलात राहणारे निषाद किंवा सोनं घडवणारे सुवर्णकार यांना या 4 वर्णांमध्ये कुठे बसवणार? तेव्हा ब्राह्मणी अधिकाऱ्यांनी या समूहांना जाती म्हणून वर्गीकृत करायला सुरुवात केली. त्यामुळे जातींची संख्या अमर्याद होती. अच्छा, म्हणजे हे असं होतं. हो. आणि एकाच व्यवसायातील लोक अनेकदा एकाच जातीत संघटित होत, ज्यांना श्रेणी असंही म्हटलं जायचं. यातून सामाजिक रचना आणखी गुंतागुंतीची झाली. म्हणजे समाजात असंही गट होते जे या 4 वर्णांच्या चौकटीच्या पूर्णपणे बाहेर होते, जसे तुम्ही निषाद लोकांचा उल्लेख केला. हो. जंगलात राहणारे, शिकारीवर जगणारे किंवा भटक्या पशुपालकांसारखे अनेक समूह या व्यवस्थेत बसत नव्हते. महाभारतातली भीमाची आणि हिडिंबेची कथा आपल्याला अशाच एका गटाशी आलेल्या संबंधांबद्दल सांगते. हिडिंबा. हो. तिला राक्षसी म्हणून वर्णिली असली तरी ती जंगलात राहणाऱ्या एका वेगळ्या समूहाचं प्रतीक असू शकते. पण याच व्यवस्थेने काय गटांना केवळ बाहेरच नाही तर अत्यंत खालच्या पातळीवर ढकलून दिलं नाही का? अस्पृश्यतेची संकल्पना इथेच येते. दुर्दैवाने हो. ब्राह्मणी विचारधारेनुसार काही कामं जसं की मृतदेह हाताळणं किंवा मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावणं ही प्रदूषित मानली गेली. ही कामं करणाऱ्यांना चांडाल म्हटलं गेलं आणि त्यांच्यावर अत्यंत कठोर निर्बंध लादले गेले. मनुस्मृतीसारख्या ग्रंथात नियम आहेत की त्यांनी गावाबाहेर राहावं, फेकलेली भांडी वापरावीत आणि मृतांचे कपडे घालावेत. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. रस्त्यातून जाताना आवाज करावा जेणेकरून उच्चवर्णीय लोकांचा त्यांच्याशी स्पर्श होऊन ते विटाळू नयेत. ही एक प्रचंड मोठी सामाजिक दरी होती. पण मला प्रश्न विचारावासा वाटतो की ज्यांच्यावर हे लादलं गेलं त्यांनी हे अपमानास्पद जीवन निमूटपणे स्वीकारलं का? की याला कुठून काही आवाहन दिलं गेलं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे.
ब्राह्मणी ग्रंथ आपल्याला एकच बाजू दाखवतात, पण जेव्हा आपण बौद्ध किंवा जैन साहित्यासारखे गैर-ब्राह्मणी स्रोत पाहतो तेव्हा आपल्याला एक वेगळं आणि विद्रोही चित्र दिसतं. अच्छा. पाली भाषेतली मातंग जातक नावाची एक कथा आहे. या कथेत बोधिसत्व म्हणजे बुद्धाचा पूर्वीचा जन्म एका चांडाल पुत्राच्या रूपात होतो. वा. हो, ही कथा जन्मावर आधारित श्रेष्ठत्वाच्या कल्पनेलाच थेट आव्हान देते. ती सांगते की व्यक्तीची योग्यता त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या गुणांनी आणि कर्मांनी ठरते. अशा कथांमधून आपल्याला त्या काळातला एक वैचारिक संघर्ष दिसतो. म्हणजे एकीकडे व्यवस्था घट्ट करण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे त्याला आव्हान देणारे विचार. अगदी दोन्ही गोष्टी समाजात अस्तित्वात होत्या. म्हणजे संपत्ती आणि सामाजिक स्थान यांचाही एक गुंतागुंतीचा संबंध असणार. मला महाभारतातल्या द्यूताच्या प्रसंगाची आठवण झाली. युधिष्ठिर जेव्हा द्रौपदीला पणाला लावतो तेव्हा मालमत्तेवरील अधिकाराचा प्रश्न ऐरणीवर येतो. तो प्रसंग खरंच खूप बोलका आहे. त्या काळात स्त्रियांच्या संपत्तीवरील हक्कांबद्दल काय नियम होते? मनुस्मृतीनुसार वडिलांच्या संपत्तीचं मुलांमध्ये समान वाटप व्हायचं, पण त्यावर स्त्रिया दावा करू शकत नव्हत्या. अजिबात नाही. नाही, मात्र त्यांना लग्नात मिळालेल्या भेटवस्तू स्त्रीधन म्हणून ठेवण्याची परवानगी होती. या स्त्रीधनावर फक्त तिचा हक्क असे, तिच्या पतीचा नाही. तिच्यानंतर ते तिच्या मुलांना मिळत असे. पण हे स्त्रीधन म्हणजे दागदागिने किंवा काही मौल्यवान वस्तू असणार. जमीन, गुरेढोरे किंवा पैसा यांसारख्या मोठ्या आणि उत्पादक संसाधनांवर कुणाचं नियंत्रण होतं? बरोबर मुद्दा पकडला. या मोठ्या संसाधनावर जवळजवळ पुरुषांचंच नियंत्रण होतं. त्यामुळे जरी स्त्रियांना काही प्रमाणात संपत्तीचा अधिकार असला तरी आर्थिकदृष्ट्या त्या पुरुषांवरच अवलंबून होत्या. आणि हा संपत्तीचा संबंध थेट वर्णाशीही जोडला गेला होता. तो कसा? ब्राह्मणी ग्रंथानुसार संपत्ती कमावण्याचे मार्ग प्रत्येक वर्णासाठी वेगळे होते. आदर्श परिस्थितीत ब्राह्मण आणि क्षत्रिय हे सर्वात श्रीमंत असायला हवे होते. पण इथेही आपल्याला बौद्ध ग्रंथ एक वेगळा दृष्टिकोन देतात. बरोबर ओळखलत. त्यांनी या विचाराला आव्हान दिलं. मध्यम निकाय नावाच्या एका प्रसिद्ध बौद्ध ग्रंथात राजा आणि एका शिष्यामधला संवाद आहे. त्यात राजा विचारतो की 4 वर्णांमध्ये काही फरक आहे का? तेव्हा शिष्य उत्तर देतो की जर एखादा शूद्र खूप श्रीमंत असेल तर त्याच्याकडे दुसरा शूद्र तर नोकरी करेलच, पण एखादा क्षत्रिय, ब्राह्मण किंवा वैश्य सुद्धा त्याच्याशी नम्रपणे आणि आदराने वागेल. वा. म्हणजे पैसा वर्णव्यवस्थेच्या नियमांना वाकवू शकत होता. मनी टॉक्स ही म्हण त्या काळातही खरी होती तर. अगदी तसंच. हे उदाहरण आपल्याला सांगतं की जरी काही ग्रंथ जन्मावर आधारित सामाजिक रचनेचा पुरस्कार करत असले तरी प्रत्यक्षात आर्थिक स्थितीमुळे माणसाचं समाजातलं स्थान बदलू शकत होतं. समाज हा कधीच स्थिर नसतो, तो सतत बदलत असतो. तर आजच्या या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. महाभारत किंवा इतर प्राचीन ग्रंथ हे तत्कालीन समाजाचे आरसे असले तरी ते एक समान चित्र दाखवत नाहीत. बरोबर. ते आपल्याला एक आदर्श चौकट देतात, पण त्याचबरोबर त्या चौकटीला छेद देणाऱ्या वास्तवाचे अनेक पुरावेही आपल्यासमोर ठेवतात. समाजातले ताणतणाव आणि संघर्ष याबद्दलही सांगतात. ते आपल्याला दाखवतात की समाज किती प्रवाही, किती जिवंत आणि किती गुंतागुंतीचा होता. अगदी. इतिहास म्हणजे केवळ राजा महाराजांच्या कथा नाहीत, तर सामान्य माणसांनी त्या नियमांशी कसा संवाद साधला, ते नियम कसे स्वीकारले, कसे नाकारले किंवा कसे बदलले याचीही कहाणी आहे. अगदी खरंय. ही चर्चा खरंच खूप डोळे उघडणारी होती. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. महाभारतातली लाक्षागृहाची कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पांडवांना जाळून मारण्याचा कौरवांचा कट असतो, पण ते एका भुयारातून सुखरूप मिसटतात. हो. पण या कथेत एक तपशील आहे जो आपण अनेकदा विसरतो. पांडवांनी आपल्या जागी एक निषाद स्त्री आणि तिच्या 5 मुलांना त्या घरात झोपवले होते, जे त्या आगीत होरपळून मरण पावले. हो, ही गोष्ट आहे खरी. हाच प्रश्न विचारला आहे. आपण नेहमी पांडवांच्या सुटकेचं कौतुक करतो, पण जर आपण त्या 6 निष्पाप जीवांच्या दृष्टिकोनातून त्या घटनेकडे पाहिलं तर महाभारतातील धर्म, अधर्म आणि न्यायाच्या आपल्या संकल्पनांबद्दल आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागेल का?